नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण सुभेदारांच्या घरातलं वातावरण गढूळ करणाऱ्या या प्रियाची सायली जी आहे ती पूर्णपणे वाट लावणार आहे आणि प्रियाचं सत्य सर्वांच्या समोर आणणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर इकडे अर्जुन खूप रडत असतो कारण घरामध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू झालेले आहेत। म्हणजे या प्रियाने घरगुती भांडणाला प्रॉपर्टीच्या भांडणापर्यंत नेऊन ठेवलेला आहे। अर्जुन हा लोभी आहे आणि त्याला ही सगळी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीमध्ये वाटेकरी नको आहे असं प्रियाने अश्विनच्या मनात भरवलेलं असतं आणि त्यामुळे अश्विन जो आहे तो जाम भडकलेला असतो आणि अश्विन आणि अर्जुन या दोघांमध्ये वाद सुरू झालेले असतात। आता सायलीला ही गोष्ट सहन होत नाही कारण अर्जुन जो आहे तो ढसाढसा रडत असतो आणि ही सगळी प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात। प्रियामुळे हे सगळं झालेलं असतं हे सायलीच्या लक्षात येतं कारण ही सगळी भांडणं पेटवण्याचं काम या प्रियाने केलेलं असतं। आणि मग सायली सर्वांच्या पुढे प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवायला सुरुवात करते आणि सगळ्यांच्या पुढे सांगते की जो चूक करणार शिक्षा त्यालाच भोगावी लागणार आहे आणि ज्याने चूक केलेली आहे तोच रडणार आहे। हे सगळं सायली सर्वांच्या समोर बोलते आणि त्यानंतर नक्की सायली कोणता खुलासा करत आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे प्रिया ही रडायचं नाटक करत असते। अश्विन म्हणत असतो की या घराच्या बाहेर आपण पडणार नाहीत आणि अश्विन जो आहे तो अर्जुनकडे धावून जातो। अर्जुन तिथे असतो। अर्जुन म्हणत असतो काय चाललंय हे सगळं? अरे अश्विन, तुझ्या बायकोला समजून सांग कारण जेव्हा तू या मुलीबरोबर लग्न केलंस तेव्हाच तुझी चूक झालेली आहे, तुझा चॉईस चुकलेला आहे। कारण ही तन्वी तुला मॅनिप्युलेट करत आहे आणि तू प्रत्येक वेळेस तिच्या ऐकण्यामध्ये येत आहे। हे सगळं जे काय घडत आहे ते तिच्यामुळे घडत आहे असं सगळं बोलणं इकडे चाललेलं असतं। तेव्हा मात्र घरातले सगळेजण पाहत असतात आणि मग अश्विनला खूप राग येतो। अश्विन म्हणतो की काय बोललास तू? नाही, या घरामध्ये राहण्याचा अधिकार आम्हालाही आहे, मीही या घरचा मुलगा आहे। लक्षात ठेव अर्जुन सुभेदार, तुझ्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात मी आलेलो नाही। तू इलिगल राहिलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेला आहे आणि तू आमची फसवणूक केलेली आहे, तू आमच्याशी खोटं वागलेला आहे। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि अर्जुनला खूप राग येतो। अर्जुनला सहनच होत नाही कारण अश्विन असा वागेल असं अर्जुनला स्वप्नातही वाटलं नव्हतं। आणि इकडे अश्विन डायरेक्ट येऊन अर्जुनवरती आरोप करत असतो। तो म्हणत असतो की तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आलेला आहे आणि म्हणूनच तू या घरात राहिलेला आहे, तू इलिगल वागलेला आहे। हे सगळं अश्विनचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन एवढा चिडलेला असतो की अर्जुनने अश्विनवरती हात उचललेला असतो। या सगळ्या गोष्टी घडत असतात। खरं तर या सगळ्या गोष्टी पेटवण्याचं काम, हे सगळं घरामध्ये भडका उडवण्याचं काम हे या प्रियाने केलेलं असतं। तिच्या मूर्खपणामुळे हे सगळं घडलेलं असतं आणि तिच्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात। आज घरामध्ये जे वाद निर्माण झालेले असतात, जी भावाभावांमध्ये भांडणं सुरू झालेली असतात, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या प्रियामुळे झालेल्या असतात। या सगळ्याला ही प्रिया जबाबदार असते। तिनं सगळ्यांच्या समोर ही भांडणं लावून दिलेली असतात आणि आता मात्र मजा बघत बसलेली असते कारण तिला काहीही करून या घरामध्ये फूट पाडायची होती आणि ती तिची इच्छा पूर्ण झालेली असते। आणि इकडे पूर्णाजी तर तोंडाला हात लावते कारण अर्जुनने पहिल्यांदाच अश्विनवरती हात उचललेला असतो। घरामध्ये इतकी भांडणं, भावाभावांमध्ये जी भांडणं होत आहेत या गोष्टीचा त्रास पूर्णाजीला होऊ लागलेला असतो आणि म्हणूनच पूर्णाजी खरं तर कासावीस व्हायला लागलेली असते। तिला खूप त्रास होत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन जो आहे तो चिडलेला असतो आणि अर्जुन स्वतःला कंट्रोल करतो कारण काहीही झालं तरी आपण हात नाही उचलला पाहिजे, ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते। आणि मग आता अश्विन म्हणतो आता मार ना, मार का अर्जुन सुभेदार, घाबरलास का, मार तू, असं म्हणत तो अश्विन जो आहे तो अर्जुनला म्हणायला सुरुवात करतो की मार तू, कारण तू फक्त आतापर्यंत माझ्या बाबतीत असंच वागलेला आहे, घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्या बाबतीत असं वागलेली आहे असं अश्विन बोलत असतो। आणि त्यासोबतच तो सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू काहीही केलं तरीही या सगळ्यातून मी कधीच बाहेर पडणार नाही, असं हे त्याचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र सायलीचा राग अनावर झालेला असतो पण सायली शांत करत असते, घरातलं वातावरण शांत करत असते
काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते, सायलीला माहिती असतं की हे सगळं करण्यामागं प्रियाचा काय हात आहे. म्हणूनच सायली सगळं शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे अश्विन मात्र म्हणत असतो की तुमच्यासाठी मी मूर्ख आहे, मी बेअक्कल आहे. कारण तो आम्हाला आत्ता बोलला ना, मनाने लहान आहोत, विचारांनी लहान आहोत. हो बरोबर आहे, कारण मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ना, तुम्ही सगळ्यांनी माझी लायकी काढली होती. कारण आता तो हे बोलत असतो की सायलीने येऊन तेव्हा कानाखाली वाजवली होती. खरं तर सायलीने येऊन अश्विनचा जीव वाचवलेला होता. अश्विन ज्या परिस्थितीमध्ये होता त्या परिस्थितीतून अश्विनला बाहेर काढण्यासाठी, कारण अश्विन गोळ्या खाऊन स्वतःला संपवणार होता आणि सायलीने त्याला खूप वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि सायलीचं त्याने ऐकलेलं नव्हतं. म्हणून सायलीने हात उचललेला होता. एवढी सोपी गोष्ट घडलेली होती, पण आज अश्विन त्या गोष्टीला असं रूप देत आहे की हे सगळं सायलीने मुद्दामहून केलं होतं, ते त्याला मारण्यासाठी केलं होतं. हे सगळं अशा पद्धतीने तो बोलत आहे. त्यानंतर घरातले सगळेजण पाहत असतात, कारण एवढा मोठा धक्का बसलेला असतो की अर्जुन आणि अश्विन या दोघांमध्ये भांडणं. म्हणजे रात्रभर प्रियाने विचार केलेला होता की काहीही झालं तरीही या दोघांच्या मध्ये भांडणं झाली पाहिजेत, घरातलं वातावरण हसतं खेळतं राहायला नको आहे. आणि तिच्या त्या गोष्टींना यश आलेलं असतं आणि तिनं ठरवलेलं होतं त्या पद्धतीनं गोष्टी घडलेल्या असतात. त्याचबरोबर अश्विन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुझ्यासारखा लोभी माणूस मी आजपर्यंत कधी पाहिलेला नव्हता. तुला ही प्रॉपर्टी हवी आहे आणि या प्रॉपर्टीसाठी तू हे सगळं करत आहे, अशा पद्धतीनं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की अरे मी माझं किती प्रेम केलं आहे मी तुझ्यावरती, मी असा कधीच विचार केला नाही. त्यावर अश्विन म्हणू लागतो की हो होतं तुझं प्रेम, पण तुझं लग्न होण्याआधी, जेव्हा तू लग्न करून या घरात आला तेव्हापासून तू बिघडलेला आहे. ह्या तुझ्या बायकोमुळे तू बिघडलेला आहे, या सगळ्याला तुझी बायको जबाबदार आहे, असं म्हणत अश्विन जो आहे तो वाटेल ते आरोप अर्जुनवर करत असतो. अर्जुनला म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहेस आणि आज घरामध्ये जी भांडणं उकरून काढलेली आहेत तीही तू काढलेली आहेत, असं म्हणत आरोप करायला सुरुवात केलेली असते. इकडे अर्जुनला धक्का बसलेला असतो, कारण हा माझाच भाऊ आहे का? कारण ज्याला मी लहानपणापासून पाहिलेला आहे, काल मी याच्याशी भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यातली भांडणं मिटलीही होती, मग आज हे काय आहे? हे नवीन दृश्य काय पाहतोय आपण? हे सायलीच्याही लक्षात यायला लागलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणत असतो तुला जर वाटत असेल की मी ही प्रॉपर्टी सोडून जावं, पण नाही, हे कधीच शक्य होणार नाही. ह्या प्रॉपर्टीवरती माझाही तेवढाच हक्क आहे. अर्जुन म्हणत असतो की अरे प्रॉपर्टीचा विषय कुठून आला, काय संबंध इथं? तेव्हा अश्विन म्हणत असतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल की मी हे घर सोडून जावं, ही प्रॉपर्टी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळावी, तेव्हा एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा की हे कधीच शक्य होणार नाही. कारण काहीही झालं तरीही या प्रॉपर्टीवरती माझाही तेवढाच अधिकार आणि हक्क आहे, असं इकडे अश्विन बोलत असतो. तेव्हा अर्जुन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणत असतो की अश्विन तू चुकीचा विचार करतोय, असं काहीही माझ्या मनात नाही. तरीही अश्विन मात्र ऐकायलाच तयार नसतो आणि घरातले सगळेजण तिथं असतात आणि प्रिया मात्र पुन्हा आगीत तेल ओतायचं काम करत असते. ती म्हणत असते की अश्विन आपल्याला नाही राहू देणार रे हे सुखाने, कारण यांना सगळं स्वतःला हवं आहे, त्यासाठीच तर त्यांचं हे सगळं चाललेलं आहे, नाही राहू देणार अश्विन ते आपल्याला, असं म्हणत प्रिया जी आहे ती कांगावा करायला सुरुवात करते. कारण प्रियाला फक्त आणि फक्त घरामध्ये वाद हवे होते आणि ते तिचं जे टार्गेट होतं ते पूर्ण झालेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आज तागायत भाऊबंदकीवरून घरामध्ये कधीही वाद झाले नव्हते आणि आज हे दृश्य पाहायला मिळत होतं आणि त्यामुळं मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळ्यांनाच कळायचं बंद झालेलं असतं. कारण अश्विनने जे काही केलेलं होतं, अश्विन ज्या पद्धतीनं वागलेलं आहे, ती गोष्ट मात्र खूपच भयानक अशी आहे. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र आता सायली त्याचबरोबर अर्जुन या दोघांनाही तेवढाच धक्का बसलेला असतो आणि अर्जुन मात्र आता शांत राहत नाही. आणि इकडे प्रिया पुन्हा वातावरण शांत होण्याचा प्रयत्न शांत होत आलेलं असतं. तेव्हा प्रिया पुढे येत असते आणि पुन्हा
त्या अश्विनला भडकवण्याचं काम ती करत असते। ती फक्त एवढंच सांगत असते की अश्विन, नाही रे, यांना नको आहे, यांना ही प्रॉपर्टी हवी आहे, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र सायली पाहत असते की हे सगळं काय होतंय, कारण हे माझ्या घरातल्या माणसांचं जे वागणं आहे ते असं नाही आहे। माझ्या घरातली माणसं अशा पद्धतीनं वागू शकत नाहीत, हे सगळं सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि सायली मात्र विचार करायला लागलेली असते। कारण काहीही झालं तरीही आज घरामध्ये जो वाद निर्माण झालेला असतो तो फक्त आणि फक्त प्रियामुळे झालेला असतो। ही गोष्ट विमल आणि सायली ह्या दोघींनाही माहिती आहे। अर्जुनला ते दृश्य आठवत असतं जेव्हा लग्न करून सायली आणि अर्जुन दोघंही घरात आलेले असतात। तेव्हा अश्विनने त्यांचं स्वागत केलेलं असतं, त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला असतो आणि आज हाच अश्विन अर्जुनच्या लग्नाबद्दल वाटेल ते बोलत आहे, अर्जुनबद्दल वाटेल ते आरोप करत आहे। ह्या गोष्टीचं अर्जुनला नवल वाटायला लागलेलं असतं आणि अर्जुन मात्र विचारात पडलेला असतो। अर्जुन एकाच गोष्टीचा विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय, कारण ह्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील असं अपेक्षितच नव्हतं। जेव्हा अर्जुनने आजारपणाचं नाटक केलेलं होतं तेव्हा अश्विन तिथं आलेला असतो आणि अश्विनने त्याला साथ दिलेली असते आणि म्हणालेलं असतो की तुमच्या या प्लॅनमध्ये मी पण तुमच्या सोबत आहे। आणि आज हे काय पाहतोय आपण, हा प्रश्न इकडे पडलेला असतो, तो म्हणजे सायली आणि अर्जुनला। आता अश्विन बाजूला निघून गेलेला असतो आणि त्यासोबतच सायली अर्जुन तिथे असतात। काल अर्जुनने बस दिलेली होती आणि अश्विनला सांगितलेलं होतं की ही भांडणं जी आहेत ती मिटवायची आहेत, पण आज पुन्हा ती भांडणं उकरली गेलेली असतात, आज पुन्हा त्या गोष्टी समोर आलेल्या असतात। काहीही झालं तरीही सायलीने हे भांडण मिटवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, पण हे भांडण काही मिटलं गेलेलं नसतं आणि हे भांडण वाढत गेलेलं असतं। आता या सगळ्यामध्ये नक्की काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो, परंतु हे भांडण मिटवायचं कसं आणि हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतानाच इकडे अर्जुन त्याचबरोबर घरातले सगळेजण खूपच दुःखी झालेले असतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दामिनी जी आहे तिचा जो टिप्स देणारा माणूस आहे त्याला बोलवते आणि म्हणते की एक टिप द्यायची आहे, अगदी इतक्या चांगल्या पद्धतीने ही टिप द्यायची आहे की सगळे पोलीस डायरेक्टली त्या जागेवरती पोहोचले पाहिजेत आणि पोलिसांना ती गोष्ट खरी वाटली पाहिजे असं इकडे सांगितलं जातं। तेव्हा मात्र दामिनीने आता नक्की कोणाच्या बाबतीत टिप दिलेली आहे ती मात्र खूप मोठी गोष्ट असते, कारण दामिनीच्या हाती अशी गोष्ट लागलेली आहे की हरीशचा खून झालेला आहे आणि हरीशचा खून झाल्यानंतर हरीश जो आहे तो एका ठिकाणी लपून त्याला त्याची डेड बॉडी ठेवलेली आहे, याबाबतची टिप असते। इकडे अश्विन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी प्रिया जी आहे ती समोर जाते आणि अश्विनला म्हणत असते की नाही अश्विन, काहीही झालं तरीही या घरामध्ये आपल्याला कधीच सुखाने राहता येणार नाही, ही गोष्ट आता माझ्या लक्षात आलेली आहे असं म्हणत इकडे प्रियाने आता पुन्हा आगीत तेल ओतलेलं असतं, कारण तिला फक्त तेवढंच जमत असतं आणि ते काम ती करत असते। पूर्णाजी म्हणत असते की नाही, माझ्यासाठी हा दिवस बघण्यासाठी मला जिवंत ठेवले का परमेश्वरा, माझी 2 नातवंड एकमेकांच्या जीवावर उठलेली आहेत आणि त्यासाठी मी इथं जिवंत आहे का, मला नाही सहन होते हे सगळं, कारण माझं आता वय झालेलं आहे आणि मी माझ्या दोन्ही नातवांना असं भांडताना पाहू शकत नाही। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की इकडे कल्पना जी आहे ती म्हणते की नाही पूर्णाई, असं काही होणार नाहीये, अहो ही तात्पुरती भांडणं आहेत, दोघांची भांडणं मिटली की दोघंजण जे आहेत ते पुन्हा एकत्र येणार आहेत आणि पुन्हा आपली चेष्टा मस्करी करताना पाहायला मिळतील, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे अर्जुन खूप रडत असतो। कल्पना जी आहे ती अश्विनकडे जाते आणि अश्विनला म्हणते की तात्पुरती भांडणं आहेत ना, पुन्हा एकत्र येणार ना तुम्ही, सांग ना अश्विन मला। अश्विन काहीच बोलत नाही। तेव्हा कल्पना जी आहे ती अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला बोलू लागते, अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन सांग ना तू, अर्जुन सांग ना, असं म्हणत ती अर्जुनला गयावया करू लागते, पण अर्जुन काही बोलत नसतो, कारण काहीही झालं तरीही अर्जुनला ती गोष्ट इतकी लागलेली आहे की अश्विन अशा पद्धतीनं वागेल असं अर्जुनला स्वप्नातही वाटलं नव्हतं। आणि आज अश्विन जो आहे तो ज्या पद्धतीनं वागलेला आहे त्यामुळंच हा सगळा मोठा धक्का बसलेला असतो।
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली पाहत असते हे सगळं घरातलं वातावरण जे आहे ते चुकीचं झालेलं आहे हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. इकडे अर्जुन फक्त रडत असतो, तो काही बोलत नसतो. मग इकडे सायलीच्या लक्षात येतं की पूर्णाजीला त्रास व्हायला लागलेला आहे. मग सायली पाणी घेते आणि पूर्णाजीला पाणी द्यायला जाते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की आधी या घरामध्ये भांडणं लावायची आणि आता असं वागायचं. म्हणजे तुझं वागणं ना कधी कधी कळतच नाही आहे. कधी कधी वाटतं की या घरासाठी तू एवढं करते आणि अचानक तू या सगळ्यामध्ये फूट पाडतेस. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणतो की अजूनही तुझा त्या तन्वीवरती विश्वास आहे. म्हणजे सायली करते ते खोटं आहे आणि तन्वी करते ते खरं आहे असं वाटत आहे पूर्णाजी तुला, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. कारण अर्जुनला दिसत आहे पण या घरातल्यांच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधलेली आहे प्रिया नामवरून, ती म्हणजे ती प्रतिमाची मुलगी आहे आणि प्रतिमाची मुलगी कधीच चुकू शकत नाही. कारण तन्वीवरती जे संस्कार झालेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत. ही गोष्ट जी आहे, ही जी पट्टी आहे डोळ्यावरती बांधलेली, ती पट्टी निघणं गरजेचं आहे आणि प्रियाने मात्र तेच केलेलं आहे. सायली जेव्हा तिथं पाणी घेऊन गेलेली असते तेव्हा पूर्णाजी पाणी घेत नाही आणि म्हणते की आज या घरामध्ये जी भांडणं लागलेली आहेत ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. आज भावाभावांमध्ये भांडणं लागलेली आहेत ती फक्त तुझ्यामुळे लागलेली आहेत. झालं एवढंच हवं असतं प्रियाला. आणि प्रिया मग पूर्णाजी सोफ्यावर जाऊन बसते, तिथं जाते आणि तिथं जाऊन पूर्णाजीला म्हणू लागते की हे बघ पूर्णाजी, कोणाला कितीही वाटत असलं की आम्ही या घरातून बाहेर पडावं पण काहीही झालं तरीही आम्ही तुला सोडून कुठंच जाणार नाही. कारण ह्या प्रियाला तर प्रॉपर्टी हवी आहे आणि त्या प्रॉपर्टीसाठी तर तिने अश्विनशी लग्न केलेलं आहे. त्यामुळं हे घर सोडून जाण्याचं काम ती कधीच करणार नाही. कारण हे सगळे जे वाक्य तिची येत आहेत ती फक्त याचसाठी येत आहेत की तिला हे घर सोडून बाहेर पडायचं नाही. कारण सायली आणि अर्जुनने घराच्या बाहेर जावं यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे प्रताप म्हणत असतो की बास झालं, पूर्णाईचं वय झालेलं आहे, तिचा तरी वयाचा विचार करा. आणि असं म्हणत इकडे प्रतापने हात जोडलेले असतात आणि तो दोघांनाही शांत करत असतो. परंतु इकडे अश्विन त्याचबरोबर अर्जुन पाहत असतात. पण आज अर्जुनला मात्र खूप वाईट वाटत असतं. कारण त्याने रागाच्या भरात हे सगळं केलेलं होतं. तन्वीचा राग आलेला होता आणि तो वाटेल तसं बोलला आणि अश्विनवरती हात उचलला गेला. ही गोष्ट त्याला काही सहन होत नाही. तेव्हा तो म्हणू लागतो की डॅड मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं. मला नव्हतं वाटलं की घरगुती भांडण प्रॉपर्टीच्या भांडणापर्यंत जाईल. डॅड माझं चुकलेलं आहे असं म्हणत अर्जुन रडायला सुरुवात करतो. अर्जुन रडत असतो. अर्जुन म्हणत असतो की डॅड तुम्ही हात नका जोडू, प्लीज असं नका करू डॅड, असं म्हणत अर्जुन रडत असतो. आणि त्याचबरोबर सायली अर्जुनकडे पाहत असते आणि इतका त्याचा जीव कासावीस होतो की आज आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टींवरनं भांडणं झालेली आहेत. कारण अर्जुन सुभेदार हा एक नावाजलेला नामांकित वकील आहे की ज्याची अपॉइंटमेंट घ्यायलाही 2-2 दिवस लोकांना लागतात. आणि त्याच अर्जुन सुभेदारवरती आज लोभी त्याचबरोबर प्रॉपर्टीसाठी भांडणारा हा आरोप लागला गेलेला असतो. त्याचं त्याला खूप वाईट वाटत असतं. कल्पना रडत असते, अर्जुन रडत असतो, प्रताप रडत असतो, पूर्णाजी रडत असते. आणि सायलीची नजर जेव्हा प्रियाकडे जाते तेव्हा सायलीच्या नजरेतून ते काही सुटत नाही. ते म्हणजे प्रिया जी आहे ती हसत आहे. म्हणजे सायलीला जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे ही गोष्ट कुठंतरी आधीपासूनच वाटत होती. पण आता मात्र तिला खात्री पटलेली असते. कारण हे सगळं प्रियाने केलेलं आहे. कारण काहीच कारण नव्हतं. तिनं फक्त कॉफी मागितली. विमल तिला म्हणालेली होती की हो मी कॉफी देते, माझा पिठाचा हात आहे तेवढा झालं की मी देते. एवढी सोपी गोष्ट घडलेली होती. आणि अचानक मग हे प्रॉपर्टी वगैरे हे सगळं काय आलं मध्ये, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता सायलीला मिळालेलं असतं. म्हणजे हे सगळं तन्वीने जाणून बुजून केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तन्वीने जाणून बुजून केलेल्या आहेत. तेव्हा सायली आता जाते आणि खानदेशी प्रियाच्या कानाखाली वाजवते. सनसनीत अशा कानाखाली मुस्काटात ठेवून देते तिच्या आणि तिला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो चुकणार तो रडणार. आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात जे पाणी आलेलं आहे ते शेवटचं. आज तुझ्यामुळं माझ्या नवऱ्याला रडायला लागलेलं आहे. आता तू चुकलीस, तुला रडवणार, असं म्हणत सायली जी आहे ती प्रियावरती आरोप करत असते आणि सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात करते. पूर्णाईची एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की हे सगळं जे काय आहे
ते सगळं खूपच चांगलं घडत आहे। तन्वी ही प्रतिमात्याची मुलगी आहे, त्यामुळे ती कधीच चुकू शकत नाही। तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे, कारण हे असं कधीच होऊ शकणार नाही। कारण तन्वी म्हणजे ही जी प्रिया आहे ती चुकलेली आहे, तिच्याकडून चुका घडलेल्या आहेत आणि तिच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या अशा आहेत, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत राहतात आणि प्रियाने हे सगळं केलेलं आहे। आज घरातलं वातावरण गडूळ झालेलं आहे, ते फक्त आणि फक्त प्रियामुळे झालेलं आहे। हे सगळं सायलीने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।